स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नरेश आहेत. नॉन स्ट्राईक एंडला अमित आपण पाहतोय. नरेश स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अमित आहेत, अमीर आहेत. अमीर पवार आणि नरेश ही जोड सकली मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल सलामीच्या भूमिकेमध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू बॅकफुटर जाऊन बॅकफुट फ्रंट स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता, पण तो बॅट बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू खेळपट्टीवर आपण पाहायला गेलं तर निर्धाव खेळत असेल नरेश आपण पाहतोय. हॅलो. यस, दुसऱ्या चेंडूवरती देखील स्क्वेअर घोषित करत आहेत. एक सिंगल श्री गणेशा खातं मात्र ओपन केलं जात आहे मुतेबली टीमचं. अकाउंट आपण पाहायला मिळालं एक अवंतर धाव संख्येच्या मदतीने. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. पंच पुनश वळून सांगण्यात की हा चेंडू देखील स्क्वेअर. अभंतरचा मारा, अभंतरच्या मदतीने 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पारडबार जर अशी आपण चुका करत असाल ना तर आपल्याला भरपूर त्रासदायक मात्र सेकंड पूर्वार्धामध्ये आपल्याला भोगाव्या लागत आहेत, त्यात काही शंकाच नाहीये. हा देखील लो फुट चेंडू कन्वर्ट केला 20 शेप मध्ये अलॉंग द कार्पेंटर लॉंग ऑफला फिल्डर केलेत नाही ना आत. एक सिंगल वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुनश्च बदलली जाईल, जाऊन मात्र पोहोचतीये ती 3 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. हा देखील सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकाल. पुश करत असेल हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका. एकच सिंगल पुनश्च बदलली जाईल. अमीर पवार यांनी देखील आपण स्ट्राईक होते त्यांच्याकडून देखील स्ट्राईक रोटेट करायचं काम चालू आहे. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मुतिवली संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते. मात्र फटका फसला हवेमध्ये, बराचसा चेंडू हवेमध्ये. क्षेत्रशक्ती पहिली विकेट, पहिला हादरा टीम भुतिवली संघाला. मात्र 4 धावसंख्येवरती लागणारा पहिला ब्रेक थ्रो. हा मात्र हा देखील फटका फसलाय. क्षेत्रश पोहोचतील का आणि उलट्या हाताने शेल घेण्याचा विक्रम देखील रचलाय. अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. मुतिवली संघाला 4 धावसंख्येवरती लागणारा सलगचा दुसरा हादरा.
4 धाबा धाव फलकावरती लागल्यात. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला खेळपट्टीवरती आणि 4 धाबा धाव फलकावरती. 2 विकेट महत्वाचे गेलेत बुतवली टीमच्या आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये प्रवीण पवार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका. एक सिंगल मध्ये कम्प्लीट सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिला आलाय संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अवघ्या 5 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कंप्लीट झाल्यात. 2 विकेट महत्वाचे गेलेत मैदानाच्या बाहेर. एक पाहायला गेला प्रतीक आणि त्याचबरोबर एक गेला नरेश. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय हरेश आपण आलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन बदललं गेलंय. हरेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्पीडअप करा. 15 मिनिटांमध्ये आपली पहिले 3 षटक मात्र कंप्लीट होतील. त्याच्यानंतरचे उर्वरित 1 षटक मात्र 5 मिनिटांमध्ये व्हायला हवायच. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग व्हायला कंप्लीट हवी आहे. बॅकफूट पंच पाहायला मिळाला. पॉइंट डीप पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक ताईंना ते एकच सिंगल मात्र कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. 6च्या मदतीने पाहायला गेलं तर पहिले खाई चेंडू देखील 6 चेंडू मॉस्टांग एंडला उभा राहणारा आमिर पवार आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्याकडून मोठमोठे फटक्यांची अपेक्षा देखील असेल पाठीराख्यांना. परंतु तसे मोठमोठे फटके यावे लागतील आमिर पवारच्या बॅटमधून. हा देखील फटका बराच सगळ्या चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले. अजून एक विकेट आमिर पवार हा सुद्धा पाठ. सहाव्या क्रमांकावरती लागणारा हा सलगचा 3रा हादर आपला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन साजन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. साजन गेला मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालाय. हा देखील आडेवाटीतून इथे देखील फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे पंबल पाहायला मिळालं. ही तर देखील एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा बालटी जाईल जाऊन पोहोचते ती 7 अंकावरती. सात धावा धावफलकावरती. हा देखील ओव्हर बुलटा चेंडू कडबट केलाय. काऊ करणारा क्षेत्ररक्षक बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील प्रवीण पवारच्या बॅटमधून आलेला चौकार. 11 धावा धावफलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी मार्कवरती हरेश आपण पाहतोय. पहिले परेश आले होते. हा देखील सेन्सिबल ड्राईव्हचा फटका आपला पाहतोय. तट्या सरकमे चेंडू स्थिरावतो. एक सिंगल मात्र बेकाने कंप्लीट सिंगलच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. बारा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील वेगवान चेंडू होता आणि त्याच वेगवान चेंडूवरती उत्तर देखील नव्हतं साजन यांच्याकडं. षटक क्रमांक इथे पाहायला मिळतोय. दुसरं देखील समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पास्किंग रेट 6 ची सरासरी कायम राखण्याचं काम केलं. 2 षटकांमध्ये धाव संख्या जमा केली आहे भुतिवली संघाने अवघ्या 12 धावा. तीन बाद आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल गोलंदाज कल्पेश आलेत. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये समोर प्रवीण पवार, नॉन स्ट्रायकिंगला साजन पवार आपण पाहतोय. हे सलामीची हे मधल्या ऑर्डरची आपले पाहतोय. फलंदाज भुतिवली संघाकडून पाहायला मिळत आहेत. हा देखील टॅप केलेला चेंडू फटका बसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचतायत. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 4था लागला जातोय हादरा टीम भुतिवली संघाला. 12 धाव संख्येवरती लागणारा सलगचा 4था हादरा. प्रणित गेलेत नवीन. नवीन बॅट्समन आपण पाहतोय. नट नंबर 6 वरती दाखल झालाय मैदानामध्ये प्रणित. यांना आता इथून धावसंख्या करावी लागेल कारण की पहिल्या चेंडूवरती कल्पेशने घेतली आहे विकेट. नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश कोलिवली विपक्ष उमरखांड आपण पाहू शकाल. दोन्ही संघ आपण चला लगेच आपण मधल्या ब्रेकमध्ये टॉस करणार. उमरखांड आणि त्याचबरोबरीने श्री गणेश कोलिवली या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीतला 4था सामना असणार आहे. आता मॅच चालू आहे. पहिल्या फेरीतला 3रा सामना. बेकरी संघ वाट पाहतोय. क्वार्टर फायनल मध्ये धडक मारले बेकरी संघाने. चांगला खेळ राहिला मानगाव विपक्ष बेकरी संघ. मॅच मात्र पाहायला मजा आली प्रेक्षकांना देखील. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज असणारी घेतलेली झेल. अखू टप्प्याचा चेंडू इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि दुसऱ्या अटेम्प्टला झेल सुटली जाते. लगेचच 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 14 अंकावरती. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता आपण बॅटवरती प्रॉपर आला नाहीये. एक सिंगल बेकाने झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाने निघालेत. 2 धावसंख्या झाली आहे पूर्ण आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च बदलली जाईल. जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येला. सिंगल डबलने जरी धावसंख्येचा आले गे ना पुढे नेण्याचं काम केलं भुतिवली संघाने तरी पण 30 ते 35 धावसंख्या होऊ शकते. परंतु आता तसं करावं लागेल. 16 धावा अद्यापर्यंत आल्यात. खराब चेंडूची प्रतीक्षा करून मोठमोठे पटके खेचावे लागतील. चांगल्या चेंडूवर सिंगल डबल प्राधान्य देऊन मात्र धावफलके झाले पुढे नेण्याचं काम करावं लागेल. आता अडचणीत सापडलाय संघ. इथे देखील बॅटची रेनिंग शिष्टरेक्षाने घेतली जाते झेल आणि संपवला बॅटर प्रणितचा इथे खेळ. सोळा धावसंख्येवरती लागणारा सलगचा 5वा हादरा टीम आपण पाहतोय. 16 धावसंख्येवरती प्रशांत गेलेत नवीन आता.
हा देखील आडव्यातून प्रहार चढवला आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे, परंतु इथे देखील एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पुन्हा पाहायला मिळते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कल्पेश गोलंदाजी मार्गवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात त्यांनी देखील. हा देखील फटका फसला. इष्टरक्षक स्वतः आलेत आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा विचार केला तर 17 वरती लागणारा हा सलगचा 6वा हादरा टीम भुतिवली संघाला. सागर गेलेत नवीन बॅट्समन मैदानामध्ये. सागर अंश आहे का आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा लोपर फुलटो चेंडू कन्वर्ट केला आहे. विषेप मध्ये आता आपण अलॉंग द कार्पेटने थोडासा फंबल झालंय. सिंगल्स लगेच डबल मध्ये रूपांतर. 2 धावसंख्या या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. उन्हात आले तर ओव्हर क्रमांक 4 मध्ये हा नंबरचा षटक घ्यान त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि अद्यापर्यंत पहिला चेंडू सुखरूपरित्या हाताळत असताना हा देखील पॉइंटला उडवला आहे. इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल वेगाने कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या पूर्ण देखील झाल्यात आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. सिंगल डबल पाहायला गेलं तर एकही मोठा फटका नाही, एकही चौकार आला नाही, अजून एकही षटकार पाहायला मिळत नाही या मॅचमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य देऊन फक्त धावफलकाचा आलेख पाहायला मिळतोय. हरेश वरती फक्त एक चौकार आली आहे, परंतु त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये एकही चौकार एकही षटकार मोठा आपला पाहायला मिळत नाहीये. हा देखील कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवला. एक सिंगल वेगाने पूर्ण झाली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे दुसरीच्या प्रयत्नाला सागर यांना आता परतीचा प्रवास. देखील चेंडू आला निर्धाव आणि ह्या निर्धाव चेंडू संगतीने धाव फलक स्थिरावलंय. ते आतापर्यंत 22 या धावसंख्येवरती. दुपर फुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे मिळवला क्षेत्ररक्षक होते. तत्पूर्वी एक सिंगल वेगाने मात्र कंप्लीट झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती. अंतिम पहिल्या पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवला आहे. विशेप मध्ये लॉंगनला फिल्डर तैनात. एक सिंगल वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि दुसरीच्या प्रयत्नाला विकेट क्रमांक जातीय. 4 ओव्हरची मॅच झाली आहे आणि 24 धावा धावफलकावरती म्हणजे 24 चेंडूमध्ये 24 धावसंख्या लगावली आहे भुतिवली संघाने. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे विजयासाठी टीम धामोते संघाला. आणि पेनल्टीच्या 2 ऍड होतील म्हणजे एकूण 26 धावा धावफलकावरती म्हणजे 27 धावसंख्येची गरज आहे टीम धामोते संघाला विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच श्री गणेश कोलिवली आणि त्याचबरोबरीने
उंबरखांड दोन्ही संघाचे करत आपण चला टॉस साठी लगेचच आयोजकांना विनंती देखील करेल की आपण लगेचच टॉस करून घ्या दोन्ही संघांमध्ये. श्री गणेश कोळिवली आणि त्याचबरोबर उंबरखांड या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. थांबतो. मला कोलिवली टीमचा करतर आलाय तर उंबरखांड संघाचा करतर आपण चला लगेचच मंचावरती या. श्री गणेश कोलिवली टीमचा करतर उपस्थित आहे. उंबरखांड संघाचा करतर आपण चला लगेचच चला. सलामीची जोडी जाऊ दे. दामोदर संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये. तर माननीय श्री गुरुराज कराले साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते मात्र उंबरखांड आणि त्याचबरोबरीने श्री गणेश कोलिवली या दोन संघादरम्यान टॉस करायचा आहे. गुरुनाथजी कराळे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते उंबरखांड आणि त्याचबरोबरीने श्री गणेश कोलिवली या दोन संघादरम्यान टॉस करायचा आहे. सलामीची जोडी रवाना झाली आहे. कल्पेश आणि त्याचबरोबरीने परेश ही सलामीची आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजची मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असेल सलामीची जोडी झाली. रवाना स्ट्राईक एंडला कल्पेश नॉन स्ट्राईक एंडला परेश. गोलंदाजी मार्कवरती आमिर आपण पाहतोय. आमिर पवार येणारे 24 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या लागली 24 त्याच्यानंतर 2 धावसंख्या पॅनल्टी तयार केली ऍड 26 टोटल करायचे आहेत ते 27. पहिला चेंडू आमिर पवार वरती आक्रमण केलंय. कल्पेशच्या बॅट मधून हवाई सफर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार. षटकार आला पहिल्या चेंडूवरती आमिर पवारच्या विरोधामध्ये. अजून एक गाड्या पाठीतून प्रहार चढवलाय मिडॉनला. प्रवीण पवारने केली चुकी. दोन्ही गाड्या एकाच स्ट्राईक वरती. काय घडतंय मैदानामध्ये पाहू शकाल आपण. एक सिंगल मध्ये कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 वरती. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं लगेच. अडे बॅटीतून प्रहार चढवायचा होता. टर्न बॉलचा संपर्क नाही. ह्या चेंडूला
जरूर निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावले 7 वरती. लो स्कोर मॅच आहे असं वाटतं की वन साईड खेचून आणेल कल्पेश पहिल्या षटकार मारल्यानंतर, परंतु अमीर पवार देखील कमी लेखून चालणार नाहीये. बुतिवली संघ आहे नावाजलेला, त्यांच्या विरोधामध्ये इथून परेशने ठोकलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती. टिट फॉर टाट इतका जबाब पत्तर से ठोसा द्यायला सुरुवात केली आहे. ती म्हणजे धामोदे संघाने. कमी धावसंख्या असली तरी हलक्यात घेऊन चालणार नाहीये. नेक्स्ट मॅच श्री गणेश कोळिवली आणि त्याचबरोबरीने उंबर खांडे या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. अमीर पवार गोलंदाजी मार्ग वसाचे 4 चेंडू झाले आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती. हा देखील टेकअप होत असताना ऑन द राईज ऑन द टोज ने गोलंदाजांच्या बाउन्स वरती चढवून हा लगवलेला फाईन लेगला चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 17 या धावसंख्येवरती. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. हा देखील पंचायत इशारा स्क्वेअर चेंडूचा अभंतरच्या स्वरूपामध्ये धावाड. अभंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती पाहतो आपण. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेच्या षटकाचा 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढे येऊन लगवल्याला गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. इथे क्षेत्ररक्षक काही नाही प्रणित एक नरेश आपण पाहतोय सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आता पाहायला गेलं तर 7 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. प्रणित आलेत गोलंदाजी मार्क वरती. पुढे येऊन बॅट फिल्डिंग घेतली आहे. पाठीमागे स्लिपचा क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज चांगला आहे परंतु आता करिश्मा करावा लागेल. काहीतरी धावसंख्येचा आलेख कमी आहे आणि त्याला रोख लावावा लागेल आता. हा देखील फटका सफल झाले. स्ट्रोक साठी जागा बनवली. फाईन लेग लॉंग लेग एरिया क्लिअर करत असताना हा देखील आला परेशच्या बाट मधून. आणखीन एक दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 25 वरती. तर बरोबरीत 2 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कल्पेशने अक्षरशः हा आकार माजवला. त्याच्यानंतर परेशने देखील चांगली वेगवान चेंडू आपण पाहतोय. बीट करत असताना परेशांना हा देखील चेंडू आला निर्धाव. पुढे येऊन डान्सिंग डाऊन बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोत्रामध्ये चेंडू अडवण्याचा इशारा आहे. आणखीन एक डॉट चेंडू.
2 धावसंख्येची गरज असताना सध्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 25 धावा धाव फलकावरती. हा मात्र फुटबॉल लाईन होता, याला पिकअप शॉट, परंतु देशावरती पकडली जाती असेल आणि पहिला विकेटचं बदल. पहिला आदरा टीम धामोते संघाला. परेश हा सुद्धा फाट. पंचवीस धावावरती लागणारा पहिला आदरा टीम धामोते संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवनाथ मात्र गेलाय. थोडी धावसंख्या अजून असती ना तर मज्जा आली असती मॅच मध्ये देखील. बॅटशी टॉफेज घेतली, एक सिंगल मात्र झाली असती कंप्लीट, परंतु थांबवलंय. इथे देखील आला चेंडू निर्धाव. फक्त आणि फक्त पाहायला गेलं तर प्रणितने धावसंख्या खर्च केली अवघी 5 धावा. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालाय आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. सागर आलेत. 12 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. कल्पेश साईकला आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वतःच्या सुपर फिल्डिंग पाहायला मिळते. आमिर पवार स्वतः तिथे उभे आहेत. काय चाललंय मैदानामध्ये पाहू शकाल आपण. 16 चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना आता 11 चेंडू 2ची गरज आहे. म्हणजे 5 चेंडू जवळजवळ निर्धाव फेकलेत बुतिवलीकरांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. स्लोवर आणि थेशावरती डान्सिंग डाऊन चेंडू फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. कल्फेसच्या बॅटमधून हा ठोकला आहे षटकार. यस, या सामन्याचा मान होता मॅच. सो नो डाऊट ज्याने 8 चेंडू 16 धावसंख्येची इनिंग साकारली आणि पहिल्या षटक पैकी 2 विकेट घेत 5 धावा खर्च केल्या तो धामोते संघाचा परेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला परेश आपण या. आणि लगेचच उंबरखांड संघाने मात्र टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये चला. आणि गुरुनाथ कराळे सरांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र मानव बादच्या किताबाने सन्मानित करायचं परेशाला, ज्याने 8 चेंडू 16 धावा 1 षटक